हॅलो एव्हरीवन. आज आपण 7 ऑफ कप्स कार्डचं मिनिंग बघूया. सिम्बॉलॉजिकल मिनिंग काय आहे? वेल, हे 7 ऑफ कप्स म्हणजे 7 नंबरचं कार्ड आहे आणि त्या कार्डमध्ये जेव्हा कप्स येतात, कप्स इमोशन्स, भावना, फिलिंग्स, इमोशनल अटॅचमेंट्स, लव अटॅचमेंट्स, रिलेशनशिप्स ह्या गोष्टींना दाखवतं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना आहेत किंवा त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय भावना आहेत किंवा आयुष्यामध्ये जी सिच्युएशन चालू आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय फिलिंग्ज आहेत. कप्स ह्याला इंडिकेट करतं. कपामध्ये जसं पाणी राहतं है ना, आणि पाणी अश्रू म्हणजे डोळ्यातनं येतात. त्यामुळे हा एक भावनांचा कप आहे. ही सिरीजच भावनांची आहे बेसिकली. आता ह्या कार्डमध्ये 7 नंबरचं कार्ड आहे. 7 नंबर न्युमरॉलॉजीप्रमाणे केतूला रिप्रेझेंट करतं. राहू आणि केतूपैकी केतू हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला वरचं डोक्याचा भाग नाही आहे, म्हणजे डोळे, कान, नाक, घसा या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे केतू हा नंबर हृदयाने विचार करणारा आहे, दिल से सोचने वाला बंदा, ज्याचं माइंड नाही आहे. त्यामुळे ह्या लोकांना धोका खूप होतो. ह्या लोकांना चीटिंग होते, ह्या लोकांना फसवणूक होते, ह्या लोकांसोबत लोक गेम खेळतात. त्यामुळे 7 नंबरचा माणूस थोडा चाचपडतो, गोंधळतो, कन्फ्यूज होतो आणि डिसिजन मेकिंग पॉवर त्याला नसते. काहीसं कार्डमध्ये हेच आपल्याला दिसतं. इकडे सुद्धा माणूस असाच थोडासा कन्फ्यूज्ड असलेला, गोंधळलेला दिसतो आहे. कार्डमध्ये आपण जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला जे दिसेल ते इथे टोटल 7 येलो कलरचे गोल्डन कप्स आहेत, 7 कलर. आणि ते पूर्ण कप आहे ना ढगामध्ये आहेत, क्लाउड्समध्ये आहेत. ओके, बॅकग्राऊंडमध्ये स्काय एनर्जी, आकाशाची एनर्जी दिसते. आणि इथे एक व्यक्ती जी आहे ती पूर्ण ब्लॅक कपड्यांमध्ये आहे, म्हणजे ब्लॅक एनर्जी. आणि ह्या व्यक्तीचा फक्त एक हात आहे, दुसरा हात नाही. कदाचित एक हात या ढगांच्या खाली आहे आणि हे जे क्लाउड्स आहेत ते त्याने हातामध्ये होल्ड केलेले आहेत. आणि प्रत्येक कपामध्ये ना एक सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक कपामध्ये कुठलाही कप खाली नाही आहे. ओके, इथे साप आहे, इथे माणसाचा चेहरा, इथे कॅसल आहे, इकडे ज्वेलरी आहे, इथे विक्टरी सिम्बॉल आहे, इथे ड्रॅगन आहे. इन सिम्पल लँग्वेज, माणसाला आयुष्यामध्ये ही 7 कपं हवी असतात. आणि हे सेंटरला ही अशी ऊर्जा आहे ज्याने चेहरा पूर्ण झाकलेला आहे, पण ऑरा जो आहे ना तो पिंकिश रेडिश कलरचा आहे. सो जेव्हा हा कपडा निघेल ना, सो वी डोंट नो की हे जेन्युनली देव आहे की देवाचं ॲक्टिंग केलेली ऊर्जा आहे. वी डोंट नो दॅट. सो हा कप थोडासा मिस्टिक आहे, सिक्रेटिव्ह आहे. या कपामध्ये साप आहे. युजली जिकडे पैसा असतो तिकडे साप असतो असं म्हणतात. पण काही माणसं सापासारखे डंख पण मारतात. म्हणजे आपल्याला काही गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, पण इट डझंट मीन की तिथे अट्रॅक्शनवालीच गोष्ट आहे. यू डोंट नो दॅट. इकडे माणसं आहेत, म्हणजे आपल्याला माणसं हवी आहेत. इथे कॅसल म्हणजे स्टेबिलिटी, स्थिरता, म्हणजे आपल्याला घर हवं आहे, सुखसमृद्धी हवी आहे, स्टेबिलिटी हवी आहे. आपल्याला दागदागिने, ज्वेलरी, पैसा हवा आहे. आपल्याला नेम, फेम, सक्सेस हवा आहे. नेम, फेम, सक्सेस, विक्टरीच्या खाली ते स्केलेटनचं चित्र आहे बघा. ओके, इफ यू कॅन सी इट क्लिअरली, आय होप तुम्हाला दिसेल. याचा अर्थ नेम, फेम, सक्सेससुद्धा काहीतरी निगेटिव्ह काम करूनच काही लोकांना मिळतं. तिकडे पण एक वेगळी ऊर्जा काम करते. ड्रॅगन म्हणजे तुम्ही ज्याला चांगलं समजता ते कदाचित ड्रॅगॉन एनर्जीमध्ये, निगेटिव्ह एनर्जीमध्ये असेल. पण येस, माणसाचं मन आहे, माणसाला सगळी कपं अचीव करायची आहेत, वन बाय वन. इट मीन्स हे कार्ड्स चॉईसेस आहे. तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, तुमच्याकडे भरपूर चॉईस आहे. 7 कपापैकी माझा कप कोणता आणि कोणता कप मी कुठल्या वेळेला घेतला पाहिजे याचं कन्फ्युजन आहे याला. हा कप म्हणजे तुमच्या आयुष्यातली ती गोष्ट की पर्टिक्युलरली त्या वेळेला ती गोष्ट तुम्हाला खरंच हवी आहे का, की उगाचच ती नको असताना तुम्ही ती गोष्ट घेत आहात. ते नातं तेव्हा हवं आहे का, ते पैसे तेव्हा हवे आहेत का, ते घराची खरंच तेव्हा रिक्वायरमेंट आहे का. म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आहे, ओके, आणि पुन्हा तिच्या मागे जात आहे, किंवा ॲक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला पॉसिबल नाही पण तुम्हाला ती गोष्ट हवी आहे. इट मीन्स तुमच्याकडे 7 कपं अवेलेबल आहेत, वेगवेगळी समोर दिसत आहेत. त्याचं तुम्हाला एक अट्रॅक्शन आहे, इल्युजन आहे. आणि सगळं ढगात आहेत ना. ढग म्हणजे आले आणि गेले. ढग परमनंट राहत नाहीत आकाशामध्ये. याचा अर्थ जे तुम्हाला दिसतं आहे, ओके, ते तुमचं ड्रीम आहे, तुमचं इल्युजन आहे, तुमचा भ्रम असू शकतो, रियालिटी नाही. इट इज नॉट द ट्रूथ.
जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी फ्लॅट बुक करायला गेलात आणि बिल्डर तुम्हाला सगळं दाखवतं, ही फॅसिलिटी आहे, ती फॅसिलिटी आहे, ही अमेनिटीज आहे. तुम्हाला इल्युजनमध्ये तुम्हाला भ्रमात ठेवतो, हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. चॉईसेस देतो आहे, ऑप्शन्स देतो आहे, लोन फॅसिलिटी, हे ते सगळं. पण काय हिडन आहे, काय सिक्रेट आहे? कदाचित ती लँड इलिगल असू शकेल, पेपर डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसेल, राईट टाईमवर कन्स्ट्रक्शन होईल की ना. डू यू नो दॅट सिक्रेट्स? कदाचित समोरची व्यक्ती तुम्हाला फेक कमिटमेंट्स किंवा फेक इल्युजनमध्ये तर ठेवत नाही ना, ते हे कार्ड सांगतं. बऱ्याचदा प्रेमामध्ये पण असंच होतं की बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड म्हणतात लग्नानंतर मी असं करीन, मी तसं करीन, मी असा वागेन, आपण असं करू, आपण हा प्लॅन करू, आपण फॉरेनला जाऊ, आपण टूर करू, आपण हे करू, ते करू. इज इट ट्रू? हे खरं आहे का? की तो इल्युजन आहे, की तो भ्रम आहे तुम्हाला? ओके, सो हे कार्ड बऱ्याचदा लॉट्स ऑफ चॉईसेस, ऑप्शन्स दाखवतं की तुमच्याकडे भरपूर चॉईस आणि ऑप्शन्स आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहात की मी कुठल्या चॉईसला, ऑप्शनला प्रायोरिटी दिली पाहिजे. यू नो वॉट, तुम्ही का कन्फ्यूज आहात या कार्डप्रमाणे? कारण की इकडे एनर्जी ब्लॅक आहे ना. तुमचं ऑरा क्लीन नाही, तुमचे चक्रास बॅलन्स नाही, तुमची ऊर्जा डिस्टर्ब्ड आहे. यू आर नॉट एबल टू फोकस की मला आता काय हवं आहे आणि कुठला कप माझ्यासाठी आता इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हे कार्ड खूप इंटरेस्टिंग आहे टॅरो कार्डमध्ये. तुम्हाला अशा सुंदर कार्ड्स अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर क्लास जॉईन करू शकता. मी आता मेमध्ये बॅच घेणार आहे, ते मी स्टोरीला ॲड करीनच. ज्यांना इंटरेस्ट आहे ते निश्चित क्लासला एनरोल करू शकता. थँक्यू सो मच. राधे राधे.